Hello friends, I am Mr. Vikas Gaikwad. I welcome you to my channel that is Learn with Vikas Gaikwad. Today we are going to learn one of the most important topic from writing skill, that is letter writing. What is a letter? A letter is a form of written communication between two persons or two parties on a particular topic, matters, issue, incidents, etc. It serves the purpose of documentation as well. Types of letters. Broadly, letters can be categorized into two types, namely informal letters and formal letters. पत्राचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, इन्फॉर्मल लेटर्स अनौपचारिक पत्र आणि फॉर्मल लेटर औपचारिक पत्र. Informal letters written to friends, relatives, members of the family and close acquaintance are an informal letters. जे अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेवाईक, फॅमिलीतील सदस्य यांना लिहिले जाते. Formal letters, these letters include official letters, business letters, letters of application, letters to the editors, etc. औपचारिक पत्र हे कार्यालयीन पत्र, व्यावसायिक पत्र, आपण नोकरीचे अर्ज करतो ते एक पत्र, अशा संपादकांना का पत्र ह्या टाईपचे औपचारिक पत्र हे असते. व्हॉट इट टेक्स टू राईट अ गुड लेटर. हिअर इसेन्शियल ऑफ अ गुड लेटर. एक चांगले पत्र लिहिण्यासाठी कशाची आवश्यकता असते? फर्स्ट वन, अरेंज द आयडियाज अँड फॅक्ट्स इन अ लॉजिकल प्रोग्रेसिव्ह ऑर्डर. पत्राची सुरुवात करत असताना त्याची कल्पना, त्याची तथ्य ही तार्किक आणि व्यवस्थित मांडली गेली पाहिजेत. सेकंड वन, बी प्रिसाइज अँड डायरेक्ट. मीन्स पत्र हे तंतोतंत आणि सरळ व्यवस्थित असावे. थर्ड वन, डू नॉट चेंज पॅराग्राफ ॲब्रॉप्टली. अचानक किंवा एकाकी परिच्छेद बदलता कामा नये. फोर्थ, इन्श्योर ग्रॅमॅटिकल एक्युरन्सी, करेक्ट स्पेलिंग अँड ॲप्रोप्रिएट पंच्युएशन. व्याकरणाची अचूकता, अचूक स्पेलिंग आणि विरामचिन्हांची सुनिश्चितता. अवॉइड ओव्हर रायटिंग अँड कॅन्सलेशन ऑफ वर्ड्स. खाडाखोड शक्यतो टाळा. सिम्पली पुट, मार्क अ हॉरिझॉन्टल लाईन सिगमेंट अक्रॉस अ रॉंग वर्ड. चुकीच्या शब्दावर फक्त काट मारा, एक काट मारा बस. हाऊ टू राईट अ गुड लेटर. A letter is direct addresses to addressee, hence it must be appealing. पत्रामध्ये पत्त्याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. The idea must be original and relevant. कल्पना ही नाविन्यपूर्ण असली पाहिजे. Include your own viewpoints and opinion on the topic only where called for. तुमचं स्वतःचे त्यामध्ये मुद्दे असले पाहिजे, तुमची मतं स्वतःची व्यक्त झालेली दिसली पाहिजेत. राईट द लेटर इन सिम्पल बट करेक्ट इंग्लिश. साध्या पण अचूक भाषेत, इंग्रजी भाषेत हे पत्र लिहिलं पाहिजे. चूज द मोस्ट एप्रोप्रिएट फर्स्ट फ्रेज अँड ॲडोमॅटिक एक्सप्रेशन सो ॲज टू अराईव्ह ॲट ॲन इफेक्टिव्ह स्टाईल. प्रभावशील पत्र लिहिण्यासाठी त्यामध्ये योग्य शब्द, वाक्यांश, म्हणी, वाक्यप्रचार असे शब्द त्यामध्ये आले पाहिजे, त्या पत्रात आले पाहिजेत. ऑन कम्प्लिशन ऑफ द लेटर चेक वेदर इट रीड्स वेल ॲज अ कंपोजिट व्होल. पत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर ते पहिल्यांदा वाचा व तपासा. हिअर आय गिव्ह यू अ फॉर्मॅट ऑफ इन्फॉर्मल लेटर्स. First, you write a sender address, date, main body, text of the letter and closing. या ठिकाणी मी तुम्हाला पत्राचा नमुना दिलेला आहे. सेंडर ॲड्रेस, डेट, मेन बॉडी, क्लोजिंग. Here I give you some main points about an informal letter. Here I give you the specification of informal letter. Sender's addresses, date, salutation, body of the letter, concluding remarks,
complimentary clauses, signature lines. Those points most important points for informal letters. Let's see some of the example of informal letter. Look at the following advertisement. Write a letter to a friend telling him or her about the detail of post advertised. Required. A leading construction company requires a computer operator must be MSCIT having experience of 2 to 3 years, mastery over English and Marathi essential, office address, the manager, LOC, construction, Shivajinagar, Mumbai. Answer. Vishwa Bhosle, Shantiniketan, SB Marg, Mahad 402301, 3rd December 2020. Dear Shivam, I received your letter today. I am very happy to read it. Don't worry about me, I am fine here. I wanted to write you a letter but I couldn't because I was busy in my study. Please excuse me. अनौपचारिक पत्र लिहित असताना आपल्याला हाच पॅरेग्राफ अनौपचारिक पत्रांमध्ये असला पाहिजे. आता आपण मेन बॉडी ऑफ द लेटर बघूया. I am sending this letter for a special purpose. I would like to inform you about an advertisement. Yesterday I read as advertisement in a local newspaper. It is about a computer operator leading construction company in Mumbai city. Require a computer operator to the candidate must be MSCIT. They want to have 2 to 3 years experience. I know you are eager of job. If you want, please for this job. अनौपचारिक पत्राची जी मेन बॉडी आहे ती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहावी लागते. व्याकरणदृष्ट्या अचूक अशी वाक्यरचना तयार करून पत्राची मेन बॉडी तयार करावी लागते. त्याचं कॉन्क्लुडिंग रिमार्क करत असताना आपल्याला हा पॅरेग्राफ हा परिच्छेद उपयोग पडतो. आय एम हॅपी अँड टाईन. प्लीज टेक केअर ऑफ युअर हेल्थ. हाव आर यू? हाव आर ऑल माय लविंग फॅमिली मेंबर्स अँड लिटल चिंटू. कॉन्वे माय बेस्ट रिगार्ड ऑल एल्डर्स अँड लव टू लिटल. आय एम वेटिंग युअर रिप्लाय. युअर लविंगली विश्वम भोसले. Let's see one more example. Look at this advertisement. Blood donation camp. Blood donation camp. Imagine that you are a Vinayak or Vishranti Jadhav from Ghar number 106, Srinivas, Mahad, Raigad. Now read the advertisement given below and attempt any one of the following letters. It's safe, it's simple and lifesaver. Please support the intentive. Date January 26, 2021. Time 10 a.m. to 5 p.m. Venue Dr. B.R. Ambedkar Smarak, Mahad, District Raigad. Organized by Janakalyan Blood Bank, Mahad. Benefits of blood donation: reduce the chances of heart attack, enhances the productions of new blood cells, improve overall health. Other attraction: free blood test for sugar, free consultations for overweight people, free gift after donating the blood. Here, informal letter. Write a letter to your uncle telling him about the camp. Encourage him to donate blood by telling him benefits of blood donation. You may add your own points. You write a letter to your uncle based on these points. Similarly, I write this letter. Let's see some of examples of informal letter writing. Watch it and do practicing. Thank you.